नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण उत्तम बायकोची 23 लक्षणे पाहणार आहोत. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली, सर्वात अगोदर स्वतःवर प्रेम करता आले पाहिजे. दुसरी, घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नयेत. तिसरी, आपल्यामुळे घरात भावाभावामध्ये किंवा बहीण भावामध्ये मायलेकामध्ये भांडण होईल असे वर्तन ठेवू नये. चौथी, आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊ नणंद इतर कोणत्याही नातेसंबंधाविषयी बाहेर निंदा करू नये. 5, संसार म्हणजे 2 व्यक्ती नसून संपूर्ण कुटुंब म्हणून स्वीकारणे. 6, सासर आधी माहेर नंतर अशी क्रमवारी करता आली पाहिजे. 7, बोलण्यापेक्षा कामामधून स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करणे. 8, जास्तीत जास्त अपेक्षा ह्या स्वतःकडून ठेवणे आणि त्याची जबाबदारी सुद्धा घेणे. 9, अपमानाला योग्य शैलीत उत्तर देणे. 10, भावनिकतेपेक्षा वास्तवाला अधिक प्राधान्य देणे. 11, इतरांना त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवण्याच्या भानगडीत न पडणे. 12, शिल्लक तक्रारीपासून स्वतःला दूर ठेवणे. 13, अडचणीच्या काळात एक सक्षम बायको म्हणून सून म्हणून उभे राहणे. 14, घरामधल्या अत्यंत किरकोळ गोष्टी नवऱ्याला वारंवार सांगू नये. 15, कोणत्याही प्रकारचा संशय न घेता समजदारपणाने सगळ्या गोष्टी सांभाळणे. 16, कुटुंबाची मनापासून काळजी घेणे. घरातील वातावरण सतत हसत ठेवणे. स्वतः आनंदी राहून घरही आनंदी ठेवणे. 17, कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता निरपक्षपणे प्रेम करणे. 18, चार चौघात आणि एकट्यातही नम्रपणे वागणे. दुसऱ्यांच्या मताचा, विचारांचा, भावनांचा आदर करणे. 19, कुठल्याही गोष्टीला मनात न ठेवणे. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी. 20, सासरमधील वडीलधाऱ्या माणसांची विनाकारण उलटसुलट बोलू नये. 21, माहेरच्या लोकांसमोर नवऱ्याचा चुकूनही अपमान करू नये. 22, नवरा कमी कमवत असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहणे. 23, भांडणामध्ये दोघांपैकी एकाने शांत राहणे. इथे एक गोष्ट आवर्जून सांगा वाटते की प्रत्येक बायकोमध्ये हे लक्षणे असतातच, पण जर तिच्या नवऱ्याची तिला साथ असेल तर ती ह्या गोष्टी सर्व मनापासून करते. आणि यातले कोणते लक्षणे आहे जे प्रत्येक बायकोमध्ये असायलाच पाहिजेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.